मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयावर शिक्कामोर्तब, तर विरोधकांना फायदा होईल तिथे महायुतीमध्ये लढण्याचा निर्धार। ठाण्यामध्ये भाजपसोबत युती करायची की नाही, सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना, तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना सुद्धा स्वतंत्र लढण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला पाहिजेत। चंदिता लांचमोर, मी माझी भूमिका मांडली, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करू, भाई जगतापांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर। धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार, त्यांचा वारसा ते चालवतायत। पंकजा मुंडे राजकीय वारसदार नाहीत, करुणा मुंडेंचा मोठा दावा। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, युती धर्म पाळण्या अगोदर पुणेकर धर्म पाळा, रवींद्र धंगेकरांचं भुवया उंचावणारं ट्विट। पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकरांविरोधात फडणवीसांकडे तक्रार। युतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला काँग्रेसचा एजंट धंगेकरांवर आरोप, तर त्यांच्यावर आता कारवाई होणार का याकडे लक्ष। तुम्हाला ईडीची नोटीस आली का, मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटलांचा फोन। ऑडिओ क्लिपही व्हायरल, तर कोठारे मात्र वक्तव्यावर ठाम। अपघात प्रकरणामध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत। महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा निशाणा। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी, विकास कामांसाठी 270 कोटींचा निधी मंजूर। यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 5 आणि इतर 2 आमदारांचाही समावेश। आमदारांना दिलेला 5 कोटी विकास निधी नसून ही लाच, यातून कमिशनबाजी होईल, तर पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू, संजय राऊतांचा आरोप। सरकारच्या वर्षपूर्तीनंतर आता महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होणार। तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही, सूत्रांची माहिती। 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार। कबूतरखान्यांच्या मुद्द्यावर जैन मुनी निलेश चंद्रमुनींची घोषणा, तर दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज। ट्रस्टनं बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता, पालिकेनं बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन टीव्ही9 दखल। अंबरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू, वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर सिव्हिल सर्जन कैलास पवार या प्रकरणाची चौकशी करणार। रुग्णालयामध्ये दाखल करतेवेळी मीना सूर्यवंशी यांची प्रकृती चिंताजनक होती। उपचाराच्या 15 मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला। वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याच्या आरोपांवर बीजी छाया रुग्णालयाचं स्पष्टीकरण। पाडव्याच्या मुहूर्तावर एकाच दिवसात सोन्याच्या दरामध्ये 6,000 तर चांदीच्या दरात 7,000ची मोठी घसरण। सोन्याविना जीएसटी प्रति तोळा आता 1,23,000वर, तर चांदी प्रति किलो 1,58,000 रुपये। माधुरी हत्तीणीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने 20 दिवसात सादर करा। उच्चस्तरीय समितीचे नांदणी मठ आणि संबंधितांना निर्देश, तर 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन। देशाच्या खेडोपाड्यामध्ये टीव्ही पोहोचवणारा हा किमयागार हरपला।